नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचे लाडू करून दाखवणार आहे। अगदी कमी तूप वापरून दामट्याचे किंवा चुरम्याचे लाडू करून दाखवणार आहे। अतिशय स्वादिष्ट आणि अगदी झटपट होणारे हे लाडू कसे करायचे आणि योग्य प्रमाणासह हे लाडू कसे करायचे आणि 15 ते 20 दिवस टिकणारे हे लाडू कसे करायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी 1 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे। ही घरगुती डाळ आहे आणि विदाउट पॉलिशची आहे। तुम्ही दुकानातून विकत आणली असेल तर डाळ स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून वाळवून घ्या। आता ही डाळ आपल्याला गिरणीमधून रवाळाशी दळून आणायची आहे। गिरणीमधून मी पीठ असं रवाळ दळून आणलेलं आहे। लाडूसाठी पीठ दळून द्या म्हटलं की ते बरोबर व्यवस्थित दळून देतात। मी हे पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे, कारण पिठामध्ये डाळीचे कण वगैरे राहू शकतात। आता हे पीठ मी एका परातीमध्ये ओतून घेते। आता मी इथे पिवळा फूड कलर घालणार आहे, कारण ही माझी घरगुती डाळ आहे त्यामुळे थोडीशी पांढरट आहे। तुम्ही विकत आणणार असाल तर ती डाळ एकदम पिवळी असते। तुम्हाला कलर घालायचा असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल, हे ऑप्शनल आहे। आणि चवीपुरतं मीठ घालूया। गोडामध्ये मीठ घातलं की गोडाची चव आणखीन वाढते। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पुरीप्रमाणे पीठ भिजवून घेऊया। आपण पुरीच्या पिठाला भिजवतो तसं पीठ भिजवून घेऊया। आता यामधलं थोडंसं भिजलेलं पीठ मी एका बाउलमध्ये काढून ठेवते, म्हणजे व्यवस्थित मळता येतं। अशा पद्धतीने सर्व पीठ मी भिजवून घेते। थोडे थोडे पिठाचे गोळे भिजवून मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। आता या परातीमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया। पीठ यामध्ये घालूया आणि चांगलं मळून घेऊया। तूप लावल्यामुळे पीठ हाताला चिकटणार नाही, कारण मुगाचं पीठ चिकट असतं। पुरीच्या पिठाप्रमाणे घट्ट भिजवून घेतलेलं आहे। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे। बघा आता छान गोळा तयार करून घेतलेला आहे। एका कढईमध्ये 100 ग्रॅम साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे। आता याच परातीमध्ये मी थोडंसं तूप ओतून घेते हाताला लावण्यासाठी। आता यामधला मी एक गोळा घेते आणि असं हातावर गोल करून घ्यायची। गरज लागली तर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हातावरच या दामट्या थापून घ्यायच्या आहे। अशा थोड्याशा दामट्याप्रमाणे जाडसर अशा थापून घ्यायच्या आहे। तूप गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये ही दामटी टाकूया आणि गॅसच्या हाय टू लो फ्लेमवर चांगले लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। आणि एका बाजूला दामट्या पण करायच्या आहेत, अगदी झटपट होतात। दामटी तळून होईपर्यंत दुसरी दामटी हातावर थापून घ्यायची आहे। अशा पद्धतीने झटपट दामट्या तयार करून घ्यायच्या आहे। अगदी एक जण सुद्धाही झटपट लाडू तयार करू शकतात। बघा तोपर्यंत आपली दामटी सुद्धा फ्राय झालेली आहे। छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। आता आपण काढून घेऊया। आता याच पद्धतीने एका बाजूला दामटी तळायला टाकायची आहे आणि एका बाजूला हातावर दामटी थापून घ्यायची आहे। अशा पद्धतीने या सर्व दामट्या तयार करून घ्यायच्या आहे। तर या पद्धतीने मी सगळ्या दामट्या करून घेणार आहे। सगळ्या दामट्या तळून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता मी अगदी 100 ग्रॅम इतकं तूप घेतलं होतं, त्यामधलं सुद्धा निम्म तूप उरलेलं आहे। मी इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। आता या दामट्याचे असे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया। थोडेशा कोमट झाल्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे। अशा 2-3 दामट्या यामध्ये टाकायच्या आहे। आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। बघा मिक्सरमध्ये असं रवाळ वाटून घेतलेलं आहे, कारण आपल्याला पिठाचं असं रवाळ टेक्स्चर हवं आहे। आता एका मोठ्या घमिल्यात मी टाकून घेते। आता याच पद्धतीने सर्व दामट्यांचं रवाळ पीठ तयार करून घेऊया। सगळ्या दामट्यांचा असा रवाळ चुरमा तयार करून घेतलेला आहे। असं रवाळ पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता हे उरलेलं तूप मी या चुरम्यामध्ये गाळून घालणार आहे। त्यामध्ये दामट्यांचे थोडेसे कण आलेले आहेत,
त्यामुळे गाळून घालणार आहे। या लाडूंसाठी खूपच कमी तूप लागतं, पण अगदी कोरडे लाडू होऊ नयेत म्हणून मी हे उरलेलं तूप यामध्ये गाळून घालणार आहे। तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालेल, तरी सुद्धा छान लाडू होतात आणि तूप घातल्यामुळे या लाडूची चव सुद्धा वाढते। आणि आता यामध्ये 2 टेबलस्पून विलायची पावडर घालूया। मी साखरेमध्ये विलायचीची पावडर तयार करून घेतलेली आहे। आता ती यामध्ये घालूया, 2 चमचे घालूया। आता या उलथण्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, असं पसरवून ठेवूया आणि असं थोडासा मध्ये खड्डा करून घेऊया। आपल्याला याच्यात पाक ओतायचा आहे। आता आपण पाक तयार करून घेऊया। लाडू परफेक्ट गोड होण्यासाठी मी इथे 1 किलो पिठासाठी 750 ग्रॅम साखर घेतलेली आहे, म्हणजेच पावभाग कमी घेतलेली आहे। तुम्ही जर 4 वाट्या पीठ घेत असाल तर 3 वाट्या साखर घ्या। एकदम परफेक्ट प्रमाणात लाडू छान गोड होतात। कुठल्याही लाडूसाठी तुम्ही हे प्रमाण वापरू शकता। आता ही साखर मी एका कढईमध्ये ओतून घेते आणि आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया। 1 ग्लास पाणी किंवा साखर बुडून अगदी थोडंसं वर पाणी येईल तेवढं पाणी घालायचं आहे। खूप जास्त पाणी घालू नका, नाहीतर पाक होण्यासाठी खूप वेळ लागतो। आता ही साखरेची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि आता सारखं ढवळत याचा आपल्याला 2 तारी पाक करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे। पाकाला आता उकळी आलेली आहे। ही साखर अगदी स्वच्छ आहे, त्यामुळे पाक बघा अगदी स्वच्छ दिसतो आहे, अगदी नितळ दिसतो आहे। साखरेवर मळी असेल तर हा फेस असा काळपट दिसतो, तर ती मळी काढण्यासाठी 1 चमचा दूध घालून तो वरचा फेस काढून घ्यायचा आहे। आता आणखीन याला आपण 5-6 मिनिटे उकळून घेऊया। पाक झाला आहे कसं ओळखायचं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। पाकात तयार व्हायला लागला आहे। पाक झाला की नाही कसं ओळखायचं, मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडासा पाक टाकायचा आहे। बघा असा गोळा होत आहे, चिकट तार तयार होत आहे। असा पाक झाला की गॅस बंद करायचा आहे। आता आपल्याला ही प्रोसेस अगदी पटपट करायची आहे, तर मी एका हातात उलथणी घेतलेली आहे आणि एका हाताने थोडा थोडा पाक ओतून पटपट हलवून घ्यायचा आहे। मी आता हे थोडा वेळ बाजूला ठेवते। तुमच्या कोणी मदतीला असेल तर तुम्ही मदतीसाठी कोणालाही घेऊ शकता। असं थोडा थोडा पाक घालायचा आहे आणि पटापट मिक्स करून घ्यायचा आहे। आता उरलेला पाक मी यामध्ये ओतते। कधी कधी पाकाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे एकदम पटकन ओतायचं नाहीये। असं ओलसरपणा येईपर्यंत ओतत राहायचं आहे। साखर कधी कधी लहान मोठी असते, त्यामुळे पाकाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। बघा एवढं पाकाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। लाडूच्या सगळ्या चुरम्याला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाक पटापट या चुरम्यामध्ये मिक्स करणं खूप गरजेचं आहे। आणि बघा लाडवाच्या मिश्रणाला छान रवाळसर टेक्स्चर आलेलं आहे। आता आपण हे असं थोडा वेळ दाबून ठेवूया, म्हणजे सर्व चुरम्यामध्ये पाक चांगला मुरतो। आता याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास हे मिश्रण आपण मुरण्यासाठी ठेवून देऊया। अर्धा पाऊण तास झालेला आहे। आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊया। बघू शकता आता याला छान चिकटपणा आलेला आहे। आता हाताने एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याचे मीडियम साईजचे लाडू करून घेऊया। बघा अगदी पटपट लाडू बांधले जात आहेत। बघू शकता छान गोलगरीत लाडू तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने मी बाकीचे लाडू वळवून घेणार आहे। सर्व लाडू वळवून घेतलेले आहे। तुम्ही याच पद्धतीने हरभऱ्याच्या डाळीचे सुद्धा लाडू करू शकता। बघा अगदी छान रवाळ दाणेदार आणि मऊसूत असे लाडू तयार झालेले आहेत। आता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते।
बघा अगदी छान मऊ झालेला आहे। अगदी झटपट आणि अगदी कमी तेलकट होणारे हे लाडू तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।